दिवस झाले लगातार ती पाल आहे ना एकाच जागी म्हणजे मांडणीवरच बसते आणि त्याच्यावर तुम्ही घाण वगैरे करून ठेवते आणि काय माहीत कुठून आली. एक तर मला ती पाल आली ना खूपच चिड येते आणि इतका पसारा घरामध्ये आहे म्हणजे पूर्ण भांडे आपले मेन ते भांडेच असते. किचनच आवरेल ते दिसलं तर ते छान दिसतं, कारण की इतका पसारा आहे ना. माझे पूर्ण भांडे मला त्या स्वयंपाक करायला पण मन होत नाही आहे. पूर्ण इथून तिथं इथं तेच ठेवणं चालू आहे माझं. आणि मी मांडणीवरचे सगळे भांडे काढून ठेवले, कारण की ना पाल एवढी मोठी ती पूर्ण अशी हिरवी जरा पाल आहे आणि त्यांनी मला बघूनच उलटी आल्यासारखं होतंय. मी आत म्हणजे असं स्वयंपाक पण करायला लागली ना तर असं म्हणजे आवाज आला ती पळती पुन्हा येते पुन्हा तिथंच आहे. आणि मी स्वयंपाक करायला लागली मला हे धुवून घ्या ते धुवून घ्या हे धुवून घ्या चालूच आहे माझं. कंटिन्यू तेच चालू आहे. आणि सकाळपासून आज टी व्हीला पण काय झालं काय माहीत, त्याचा डिस्प्ले गेला वाटतं आणि काय माहीत अचानकच झालेलं आहे. तर ती टी व्ही पण काही चालू होत नाही आहे. आज सकाळी सकाळी हे एक नुकसान आणि एक त्या पालीनं परेशान करून ठेवलं आहे आम्हाला. काढलेले बघा इथं ठेवलेले काही तिकडं ठेवलेले आणि कुठं काय ठेवावं काहीच कळत नाही आहे. एकाच जागी त्या मांडणीवर पाल येऊन बसती आणि सकाळी सकाळी या टी व्हीचा पण डिस्प्ले गेला. काय माहीत अचानकच तिला काय झालं त्या टी व्हीला. आणि दादूचे पप्पा पण घरी नाही येईल आता, ते आल्यावर ते रात्री येईल त्याच्यानंतर काय झालं ते बघन. आणि सकाळी चालू आहे त्यांचं की नेऊन टाका, कारण की दादूला टी व्ही शिवायच करमतच नाही. तो इकडं थांबतच नाही, कारण त्याच्यासाठी ना पहिलं टी व्ही लागते त्याला. आणि फोन तर जास्त मी त्याला इथं देत नाही. तो गेला तर त्याच्या अंकलचा फोन तिकडं बघतो, आजी आजोबाकडं समजा तिकडे गेला तरच आहे, नाही तर मी त्याला फोन काही देत नाही. कारण की इथं आल्यावर मी त्याला अभ्यासच करायला लावते, कारण तिथं गेला तो पूर्ण दिवस तो खेळतच असतो आणि इकडं असला ना तर इथं मी त्याला अभ्यास करायला लावते, कारण की त्याचं तिथं मोबाईलमध्ये आणि खेळण्यामध्येच ध्यान आहे. आणि